विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या 40व्या गळीत हंगामाच्या शुभारंभाच्या निमित्तानं प्रथमतः मी युगपुरुष हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या कारखान्याची स्थापना केली ते आदरणीय माजी खासदार नेवती जगशेरकर सोपान शेटशेरकर यांना विनम्रपणे अभिवादन करतो। गळीत हंगामाच्या निमित्तानं ज्यांच्या हस्ते गळीत हंगामाचा कार्यक्रम शुभारंभ झाला ते केवळ जुन्नर तालुक्याचे नाही तर शिरूर तालुक्याचं अभिमान, आपला अभिमान स्वाभिमान आदरणीय संसदरत्न खासदार अमोलजी कोल्हे साहेब, तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व मंडळी आम्ही सगळे मान्यवर आलो, पत्रकार बंधू आले, ते माझे मित्र कारखान्याचे चेअरमन सतीलदादा शेरकर, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, जिल्हा परिषदच्या गटनेत्या आशाताई बिचके, माजी आमदार बाळासाहेबजी दांगट, आदरणीय अनिलतात्या मेहेर, अशोकजी गोलक, सर्व स्टेजवरचे मान्यवर, शेतकरी बंधू भगिनी, शेतकरी संघटनेचे सर्व अंबादाजी हंडे असतील, आमचे खांडगे असतील, सचिन थोरवे असतील, सर्वच मान्यवर, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार बंधू भगिनी, वाणी साहेब असतील, सर्व उतरडे असतील, पाटे सर असतील, सर्व आमचे राज्यांची सर्व मान्यवर कोणी दीर्घ व्यक्त करतो असं काय प्रत्येकाचं नाव घेत नाही। बंधू भगिनींनो, ज्याप्रमाणे दिवाळीचा उत्सव असतो, लक्ष्मीपूजन आपलं नुकतं झालं, शुभ वाटतं, जरा वेगळं वाटतं, तसं आज हा गळीत हंगामाचा कार्यक्रम आहे, मुळी टाकण्याचा कार्यक्रम आहे। आणि आज माझ्या शेतकऱ्यांच्या ऊसाचं क्रशिंग होण्याच्या दृष्टीने आज शुभारंभ आज होत आहे, क्रशिंग सुरू होणार आहे, म्हणून फार शुभ दिन आहे। सतीलदादांनी शॉर्टमध्ये सांगितलं पण महत्त्वाचं सांगितलं। मी सतीलदादा शेरकर, व्हाईस चेअरमन, MD साहेब असतील, सर्व संचालक मंडळ त्यांचं अभिनंदन करतो की खरं आहे मागच्या वर्षी फार ऊसाची हेळसांड झाली तोडण्याला, पण त्यांचा नाईलाज होता आणि दादांनी सांगितलं कारखाना चालू ठेवून 5,000चा कारखाना असताना 2,500चं त्यांनी एक्सपान्शन केलं, म्हणजे एक नवीन कारखाना उभा केला, 2,500चा कारखाना ताई म्हणजे। आणि आज दादांनी सांगितलं की 8,000 टन क्रशिंग हे दिवसाला होईल, खरोखर धन्यवाद देतो, अभिमान आहे। आणि आज आपल्या सगळ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकरी सभासदांना, ऊस उत्पादकांना धन्यवाद देतो की आपण फार मोठा विश्वास सतीलदादा शेरकर, अशोक शेठ असतील त्यांच्या संचालक मंडळावर दिला आणि आज ही निवडणूक झाली, ते सत्तेवर आले। एक वेगळी आहे, आपली आपुलकी वाटणारा कारखाना आहे। शेतकऱ्यांची निगडीत चेअरमननी सांगितलं 25,000 टन ऊस आहे। आज आपण पाहिलं पुणे जिल्ह्यात तर झालंच नुकसान माझ्या शेतकऱ्यांचं, आज नोव्हेंबरपर्यंत पाऊस, नोव्हेंबर सुरू झाला तरी पाऊस, परंतु मराठवाड्यात 100 वर्षात जेवढा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस झाला, एकही पीक नाही, द्राक्षाची बागा सुद्धा उद्ध्वस्त झाल्या। आणि फक्त खऱ्या अर्थानं इथं पुणे जिल्ह्यात म्हणेल मी की बाकी पिकं, सोयाबीन गेले, टोमॅटो गेले, भाजीपाला गेला, सगळ्या पिकाचं नुकसान झालं। 10-10 फूट पाणी तिथे मराठवाड्यात भयानक, फक्त ऊसाला थोडंसं जीवदान मिळालं, पडला ऊस, ठीक आहे मिळालं। आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला हमी भाव मिळणारं एक काहीतरी थोडासा आधार देणारं जे पीक आहे ते फक्त ऊस आहे। आणि आज चेअरमननी स्वतः सांगितल्यामुळे यांना शेतकरी जे बांधवांना काय हवं असतं की माझा कारखाना, तुमचा आपला कारखाना चांगला चालला पाहिजे। आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः पुणे जिल्ह्यात मला टीका नाही करायची, काही कारखान्याची अवस्था आहे, कारखाने किती दिवस बंद आहे, कर्मचाऱ्यांचे पगार कसे नाही आहेत आणि काय काय चाललं, आपल्याला त्याच्यात जायचं नाही, कोणावर टीका करायची नाही। पण मी चेअरमन धन्यवाद देतो, त्यांनी सगळे पेमेंट दिले आणि हमी भाव चांगला देणार हे सांगितलं। 8,500-7 हजारनी तर चालणारच क्रशिंग आणि 8नी सुद्धा चालेल, 8,000ने हे सांगितलं। कर्मचाऱ्यांना सुद्धा 10% वेतन देण्याचं जाहीर केलं। आणि खरं आहे ते म्हणतात, चेअरमन म्हणतात की काही जण करतात ते सगळे सभासदांना, बिगर सभासद आणि गेटकेनला सुद्धा एक भाव देणार, हा आपला जुन्नर तालुक्याचा विकणार कारखाना आहे, मला अभिमानाची बाब आहे। खरं आहे सगळीकडे होत नाही असं, दाखवायला करायला वगैरे त्याच्यात जाऊ दे, त्यामुळे चेअरमननी काय बोलायला ठेवलंच नाही। आदरणीय नेवती शेट्टी हा कारखाना उभा केला, आपण जुन्नर तालुक्यातल्या जनतेने शेरकर कुटुंबावर विश्वास केला, सुषमा शेट्टी चेअरमन म्हणून काम केलं, सतीलदादा सुद्धा चांगलं काम करतोय। दादा मी कोणत्या पक्षाचा असू, मी आदरणीय दादाबरोबर, राजेदादाबरोबर काम करतो, पवारसाहेब मोठे नेते आहेत, परंतु माझा मित्र सतीलदादा शेरकर असेल, शेरकर कुटुंबाचा वारसा नेतृत्व शेठचा, सोपा शेठचा पुढे चालवणार आहे आणि प्रामाणिकपणे चांगलं काम करतो। म्हणून आपल्याला माहिती आहे
की आपल्याबरोबर मी आहे, आज आहे, भविष्यात आहे, नंतर पण आहे, शेवटपर्यंत आहे. हे जे बोललो त्याप्रमाणे आपण वागलोय. आणि मी आता नाही यादीबरोबर काम करतो. आपल्याला मला कळलं, म्हटलं दादा येतात तर मी पण हे झालं. मला पण माझी भेट आता दुर्गाडे सरांना आम्हाला जायचं भेट दुसऱ्या कामाला बँकेच्या वगैरे. परंतु महाराष्ट्र आपल्याला सांगतो, आपल्याला सुद्धा माहिती आहे की ज्या ज्यावेळी पुणे जिल्ह्यामधले कारखान्याचा विचार केला जातो तिकडे केलं सहकार क्षेत्राचं साखर कारखानदारीचं नॉलेज असणारा नेता आहे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. आणि तुमच्यावर सुद्धा विघ्न कारखान्यात त्यांचं प्रेम आहे. काही काळजी करायचे कारण नाही. अगदी त्यांचे काय नियोजन असेल, काय काय तुम्ही म्हटलं तसं मी त्याची माहिती घेईल. काय झालं ते नक्की माहिती घेईल मी, कारण मी 25 वर्ष दादांबरोबर काम करतोय. सगळं घेऊ. ते आपण तुम्ही म्हटलं ते आपण दोघं बसलो, 4 जण नाही, दोघं बसलो. ती माहिती घेईल मी. परंतु काळजी करायचं कारण नाही. या कारखान्यावर तुम्ही म्हणाल ते कसं दादा आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजयदादा सचिन दादाच्या तुमच्या आमच्या जुन्नर तालुक्याच्या आंबेगाव तालुक्याच्या कारखान्याच्या कार्यक्रमाला निश्चित आल्याशिवाय राहणार नाही. मी सांगतो निश्चित आल्याशिवाय राहणार नाही. तसं काय नाही, काय कारण असतील. आणि तुम्हाला सुद्धा हा आपला कारखाना आहे. चेअरमनचा आपला सगळ्या जुन्नर तालुक्यातला माझ्या आंबेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा कारखाना आहे. आपण निश्चित सगळं सहकार्य तिथं केलं जाईल. आणि आम्ही तुमच्याबरोबर तिथं आहे. तिथं राजकारण करू देणार नाही, चालणार नाही. बरोबर ना वल्लभ चेके सर? हा आपला चांगला कारखाना आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने सारखा अभिमान. आणि हे व्यासपीठ आहे कारखान्याचं. आज गळीत संगमाला आलो, बरोबर ना? मग अशी कोणतरी म्हटलं बरेच 2 तास बोलते, ते कोणला काय बोलते संतोष नाना. त्यामुळे फक्त मी कारखान्यावर बोलणार. आणि जुन्नर तालुक्यातली जनता अमोलजी कोल्हे साहेब एवढी हुशार आहे तर इथं कोणी असं बोललं, कोणी टिवटिव केली, काही केलं त्याच्यावर विश्वास ठेवणारी नाही. फार हुशार आहे, फार नेत्यांपेक्षाही. त्यामुळे मी म्हटलं काय असं चाललंय कुठं काल मला काय बोलायचं नाही, शुभ दिन आहे. त्यामुळे फक्त कारखान्यावर बोलणार, बरोबर ना? कोणी काही म्हटलं तरी खरं काय आहे, खोटं काय आहे, कोण कोणत्या भावनेतून बोलतो, कोण कोणत्यात काय हेतू आहे, खरं काय आहे, कशामुळे बोलतो, कोण कशामुळे विरोध करतो, सगळं माहिती. मी त्याच्यावर बोलणार. सगळं झालं 10 वेळा काय असो. पण आनंदाची बाब या कारखान्याच्या निमित्ताने सांगतो की खरंच धन्यवाद देतो. चेअरमन जाहीर करून टाकलं की 1 नंबर दिवसाचा भाव देणार. पण या निमित्ताने सभापती म्हणून मार्केट कमिटीचा आज मी जसं कारखाना निवृत्ती शेटसेरकारने स्थापन केला, आदरणीय सहकार परिषद शिवाजीराव बाळेंनी मार्केटनी स्थापन केली. आशाताई म्हणाल्या कृषी हे विज्ञान केंद्र देखील माझ्या जीवनाचं लोकांच्या खऱ्या अर्थानं महत्त्वाचं साधन आहे. पत्रकार मंडळी मी तुम्हाला बोलवणार होतो. सचिन दादा कोल्हे साहेब आपल्याकडं आपणही म्हणा की शरदादा पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या जुन्नर तालुक्यात आशाताई मोठ्या प्रमाणात सोयाबीन होतं आणि इतर शेतकरी तिथे सोयाबीनचं आम्ही 2 वर्षापूर्वी नाफेडचं केंद्र व्हावं परत विभागाने करावं म्हणून मागणी केली, पण ते रिजेक्ट केलं. ते म्हणजे नाही खेळलाय 50 किलोमीटर तर सांगितलं. मग मी सांगतो चेअरमन, मी आदरणीय अजय पवार साहेबांना सांगितलं, पण त्यांच्या कदम साहेबांना भेटलो, कोकरे साहेबांना भेटलो. त्यांना म्हटलं थोडं शिथिलता करा, काय करा. पण 40 रुपयाने माझ्या सोयाबीन शेतकऱ्याची खरेदी करतात. इतर ठिकाणी हमी भाव 53 रुपयाचा आहे. वजन काट्यात सुद्धा मारतात. म्हणजे मार्केट कमिटीत नाही, बाहेर आपण पाहिलं असेल. मला ठिकाणे करायची काही लोक करतात ते. प्रचंड माझ्या शेतकऱ्याचं नुकसान आता प्रचंड पडून आहे. थोडंफार सोयाबीन जुन्नरचं मोठ्या प्रमाणात फार. आणि म्हणून एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून आजपर्यंत केलं, भविष्यात करत राहणार. कधी कधी वाटतं तिकडं काय झालं, खरंच वकील केलं सगळं झालं शरदादा काय बरं का, जाऊ द्या म्हणून काय बोलायचं नाही मला. या माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने नाफेडचं सोयाबीन केंद्र मंजूर झालेलं आहे काल दादा शरदादा. आणि पत्रकार बांधवांनो, मी तर तुमची नोटीस देणार आहे, पण त्यांनी सांगितलं आपली नोंदणी करा सोयाबीनची. शरदादा आपला सचिन दादा तर नोंदणी करावी. आणि नांदगावला आणि 53 रुपयाने अशा काही कोल्हे साहेब खासदार साहेब 53 रुपयांनी नाफेड सोयाबीन खरेदी करणार आहे. काळजी करायचं कारण अंबादासजी असं आहे की फक्त असं ते आहे ना सोशल मीडियावर बोलत नाही, इकडे तिकडे सारखं बोलत नसतो, काम करत असतो, बरोबर नाही? तुम्हाला माहिती त्यामुळे तुम्ही होते राष्ट्रपती होते असो तर करणार आहे. वजन काट्यात हे होणार नाही, काही होणार नाही. पण कसं झालं म्हणजे काही ठिकाणी आता खरेदी करतात भयानक आहे. आणि कायदा असा आहे की आपल्या मार्केट यार्डाच्या बाहेर जर कोणत्याही मालाची विक्री केली तुषारची काही वेगळं होतं पहिलं. खासदार साहेब आपण त्याच्यावर कंट्रोल नाही करू शकत. पैसे देत नाहीत, पैसे बुडवतात, काट्यामध्ये रोहिदा शेट हे करतात, सारंग शेट. तर भयानक अवस्था आहे. आपण मार्केटमध्ये हे करावं, माझ्या शेतकऱ्यांनी त्यांची फसवणूक करू नये.
शेतकऱ्याचा पैसा बुडणार नाही. 53 रुपयाने आहे, नोंदणी करावी सगळी. मी तुम्हाला पण सांगतो, आता वेगळे हे देत नाही तुम्हाला, ते नोटीस देतोच की ते सरकारने सांगितलं 15 तारखेला होईल, 15 दिवस लागतील, पण ज्यांचा सोयाबीन त्यांनी नोंदणी करायची. असो, जास्त काय बोलत नाही. फार अगदी मी गणराज्याने प्रार्थना करतो की आपल्या विघ्नर सहकारी साखर कारखाना सतीलदादा शेरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या, अशोक शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली, MD साहेब असतील कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या प्रकारे चाललो. चांगलं क्रशिंग हो, माझ्या शेतकऱ्याला उत्पादकांना चांगला बाजारभाव ऊसाचा मिळो. आणि खरंच सांगतो, आपलं क्रशिंग जे आहे, टनेज जे आहे, ते साखर उतारा एक चांगला आहे. नॅशनल फेडरेशनचे सुद्धा पारितोषिक मिळाली, इकडे मिळालेली आहेत, तालुक्याची मिळाली, ते का वशिल्यावर मिळत नाही. एक चांगला कारखाना कार्यक्षम करतात त्याबद्दल, त्यामुळं त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे. आणि आपण वजन काढायला सांगितलं त्याबद्दल मला खात्री आहे. माझा ऊस जातो जास्त नाही, शेती बघायला लक्ष नाही, त्यामुळे त्यांना थोडंसं ऊस कमी म्हणजे चांगला पीक होतो. 100 टन आहे, 136 नाही, हे बाकीचं बघायला लागतं. त्यामुळं हा ते करू तुमच्या माहिती घेऊन. गव्हर्नमेंटचं टॅगिंग आहे हे बघा, जे खरोखर मी जे म्हटले, मी कधी म्हणालो नाही, आपण लक्षात घ्या, गव्हर्नमेंटचं टॅगिंग असतं. अशी बदनामी ते म्हणतात, चेअरमन म्हणतात, ते खरं आहे. काही कुठं सोशल मीडियावर असतं. अहो मागं कुठं काय झालं, मला टाकलं संगमनेरचं, ते कोणी क्रेट टाकले होते, ती इकडं आपल्या मार्केटला टाकलं. नंतर कळलं म्हणले संगमनेर मार्केट ते संतोष नाना. असं जसं कारखान्याचं होतं, जाऊ द्या मला, तर ते टॅगिंग गव्हर्नमेंटचं असतं. आणि चेअरमनने सांगितलं की चॅलेंज आहे तुम कोणत्या काट्यावर नाही. असं पुनश्च सगळ्या संचालक मंडळाला, अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. आणि आपल्या कारखान्याचं, माझ्या शेतकऱ्याचं एकही टिपरू एक शिल्लक राहणार नाही असं चेअरमनने सांगितलं ते. आणि चांगला माझ्या शेतकऱ्यांना आकडे मिळो. बिबट्याच्या बाबतीत शरदादा बोलतील, अमोल कोल्हे साहेब खासदार जिथं आहेत, त्यामुळे ते बोलतील. असं काही आम्ही सगळे आहोतच. गंभीर प्रश्न आहे दिलीपराव. संध्याकाळी सुद्धा बिबटे यायला लागले. कुत्रीचं संपली, कुत्र्यापेक्षा वाघ जास्त झाली. 5-5 वाजता फिरतायत सगळे. आता कुठं जायचं, किती संरक्षण करायचं, जरी म्हटले बाहेर पडू नका. अहो घरातून मुलं उचलून नेली 12 वर्षाची, घरातून बाहेर पडायचा तात्या आणि त्याचा विषयच नाही. असो, त्यामुळे ती काळजी निश्चित आपण. सोयाबीनची नोंदणी नारायणगावला सांगतो मी, तिथे सगळं कार्यालयात आपल्या लगेच आता पेपरला सांगतो आज पण करायची तिथे, तर त्याप्रमाणे ती काळजी घेतील. त्याप्रमाणे तो गंभीर प्रश्न आहे. तुमच्या मागणीच्या अगोदरच आमचा प्रस्ताव गेले होते. असो, पुनश्च आपल्याला धन्यवाद देतो आणि कारखान्याला शुभेच्छा देतो. माझ्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं कारखान्याच्या माध्यमातून, सगळ्या माध्यमातून सोन्याचे दिवस हो, चांगला बाजारभाव माझ्या शेतकऱ्यांना मिळो, बिबट्यापासून संरक्षण हो. आहे तर आमदार खासदारीत म्हटलं तिथं बघू सगळं खऱ्या अर्थानं काय म्हणजे भयानक करायला लागतं ते बोलू आपण, काही गोष्टी काय त्याप्रमाणे निश्चित प्रयत्न करतायत आणि करतील. आणि आपण त्यांच्याबरोबर कंपनी चांगल्या कामाला उभं राहू एवढी भावना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.